झालं बाई त्याचं बांधून. कसलं भारी वातावरण आहे ना. रील बनवा काय. मोबाईल कुठे ठेवायचा. अर्ध दिसतंय राव. कुठेतरी मोबाईल ठेवायला जागा बघावं लागेल. ओ गंठन भाऊजी कुठे चालले हो? तिकडे खाली आमच्या वावरात. तुमच्या वावरात चालले. बरं झालं तुम्ही आले. ऐका ना मला रील करायचा होता एक गाण्यावर. करा ना मग. मोबाईल ठेवायला जागा नाही. तुम्ही मोबाईल पकडता का? हा पकड ना. हा धरा तेवढं. एक मिनिट हा. बंद नका करू बरं का. चालू राहू द्या. केलं का? 1 हा 2 हा 3 ऍक्शन. मायाच्या मायामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावूजी पाहिन कोणीतरी रावजी हात नका लावूजी पाहिन कोणीतरी. आला का? बघू. हा छान आला ना. थँक्यू थँक्यू. हा या मग तुम्ही. हो का? हा हा झालं तुमचं काम. करते संध्याकाळी पोस्ट. काय म्हणतो तू कॉलेजचं काय म्हणला मला? कॉलेजला गेलतो ना. गेलो तर बाबा एका पोरीला प्रपोज केला. ती चप्पल घेऊन माग पळाली माहिती का? तुझ्या तोंडाकडे बघून काय करणार आहे लोक. खरं घंटे कुठून आला? तोंडात चपले वाणी तेच. तू कुठे गेला होता पण? मी गेलतो सुजाताबाईचा डान्स बघायला. सुजाताबाईचा डान्स. अरे येडा झाला का रे. हा ते डान्स करतेत लावणी बिवणी. सुजाताबाईने काय मुजरा चालू केला काय? हा मुजराच म्हणा ना. मुद्दा चालू केला? हा याला चांगलं आहे राव मग. लय भारी डान्स करते. नाच होती का? हा लावणी. हा अरे बापरे. आईला भारी आहे मग. आपल्याला माहितीच नव्हतं बा. हा आणि केव्हापासून चालू केलं त्यांनी? काय माहित नाही भाऊ. मी आज पहिल्यांदा गेलतो बघायला. तू बघून आला का? हा मग ऐक ना आम्हाला दाखव ना. दाखवू ना त्याला काही एवढं. कधी बिकट आहे का तिकीट बिकट काही? तिकीट हा तुम्ही म्हणलेत काढून तिकीट. मीच कंडक्टर आहे तिकीट काढायला. हा का? हा किती किती? 500. ए 500 दोघं होत असं बघू. नाही 500 पर हेड. चल ना 500 भागत आहे ना. मी देतो. चल मी देतो. ए पण 500 माहिती. लावणी भारी नाचते ना. हा एक नंबर. हायवे तशीच वाढायला बरं का. हा संध्याकाळी फिक्स. तिथं आल्यावर 500 देतो तुला माझे. नाही मग तू ये रे. हा मी येतो ना. मी दिले ना. तिथं आल्यावर देतो ना तुला 500. हे दे रे प्रेम आहे 500. माझ्याकडे तेवढेच होते भाऊ. अशी नाही ती. आला तिथं गेल्यावर तिथं आल्यावर देतो तुला. नक्की. हो नक्की. मी आज सोडणार नाही ते. हा मी बाबा. घेतो त्याच्याकडून. तू काय टेन्शन घेतो. मी आहे ना सोबत. मी दिले तर माझे. हा माझे 20 वर्ष बस का. चल ऐक ना कार्यक्रम फिक्स आहे ना. लावणी. चालत ना. आम्ही आलोच. जरा स्प्रे बी मारून जरा गजरा बिजरा बांधून येतो ना जरा. हा ये. ऐक ना मुजरा बघायचा म्हणणार सुजाताबाईचा. ऐक ना आंघोळ पण करून ये बरं का थोडी. जाऊ का रे मग मी. हा जा येतो बरं. हा जा तू काय इथं काय जेवण आहे का फर्स्ट. झाल्या तिने सांगा करून सिंगर माझा वाट पाहते मी ग येणार सरदार माझ. वा 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 लय भारी काम चाललंय. काय म्हणता चेर रील बनवत होते. ढोलकीवाला कुठे दिसाना? ढोलकीवाला. हा आणि ते तुंतुन धरणार एक असतो ते नाही आले काय अजून? कसलं तुंतुना? बघा आता. आणि जर आले नसले तर त्यांना भिंगारून येता आहे ना जरा गजरे सांगा. आम्ही आणायचं विसरलो. मग गजरे जर हाताला लावले ना मस्त असं लावणी ऐकताना मस्त सुगंधी वातावरण तयार होतं. कुठं चालले तुम्ही लावणी ऐकायला? बघा आता तुम्हाला घंटन हो सांगा बाई काय म्हणतात ते. 500 कधी सुरू होईल? होईल ना थोड्या वेळाने. त्यांचे 500 बिशे राहू द्या बाजूला. चेअरमन आहे नाही तर हे चेअरमनचे 2000. पण आपली फरमाईश व्हायला पाहिजे. फरमाईश कोणती आपली घंटन? कोणती? अन राघूचा टपून बसलाय धावा. बाई 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 बाई. पण हेच व्हायला पाहिजे. हे नाही माझं ऐका. माझे 1000 रुपये जाऊ द्या. पण चेअरमन साठी ना पिकल्या पानाचा की देट हिरवा ते कोणतं आहे ना ते झालं पाहिजे. काय चाललंय गणपत भाऊजी यांचं? काय चाललंय? कार्यक्रम सुरू नाही होणार काय? कसला कार्यक्रम? मुजऱ्याचा. मुजरा बघायला आलोय आम्ही. कोणाचा? तुमचा मुजरा. लाज वाटत तुला? हा बाई. करते का?
500 नसेल पडत 1000 धारा पण काय? कार्यक्रम झालाच पाहिजे. अशी दिन ना आता निघतो की इथून. अहो गंठन भाऊजी काय हे? अहो तुम्ही नव्हते का दुपारी मायात मुजरा करीत ते मोबाईल समोर? अहो मुजरा नव्हता तो रील होता, लावणी होती. हा, मग मला सांगा ते रील वाले ते इंस्टाग्राम वाले तुम्हाला काय पैसे देणार आहेत का? आता एवढे 4-1 हजार रुपये जमलेत, होऊन जाऊन द्या. सगळ्यात पैशासाठी करतात असं काही नसतं. हाऊस असते एखाद्याला म्हणून करतात ना. मग आता आमच्या हौशासाठी होऊन द्या. काय? यातले 1000 मला ठेवून बाकी तुम्हाला देतो. यांच्या समोर नाचायचं मी? यांच्या समोर निघा निघा इथनं पटकन. पैसे दे. ए, मी जातो चेअरमन मग हा. बरं बरं बरं. गंठन भाऊजी काय बी अफवा पसरवता हो तुम्ही गावात. मग काय? अहो, मला वाटलं तुम्ही करता ते डान्स बी. त्यांना म्हणलं तेवढे पैसे तुम्हाला होतील संसाराला. मोबाईल मध्ये केलेलं वेगळं असतं, लोकांसमोर केलेलं वेगळं असतं. बर येऊ का मग? या आईला मजाक मग चांगले पैसे गोळा झाले बरं. बरं मला काय काय म्हणायचं नाही पण सुजाताबाई, जाऊ दे आता हे सगळे गेले, आपल्या आपल्यात होऊ द्या ना ती लावणी. राया उंच माडीवरी चाला. आता चेअरमन खरंच आहे ना, चप्पल खाता तुम्ही. निघा पटकन. नाही होत वय मग. अहो जाता का? मी का लावणी करते का? मुद्रा करणारे दिसते का? काय नाही ते तारा यांची. काय चोरमन काय म्हणतो कंटन? नाही म्हणले होय सुजाताबाई? हा ना राहू ग, काय मुड आप झाला सगळ्यां काय. उषा वहिनीला विचारून बघू का? आता पळतो का तू नुसतं? एक नादाला लावी ते. गंगाधर शक्तिमान आहे आजकाल. हो चेअरमन, आम्ही तुम्हाला शोधतोय. अरे का भाऊसाहेब तुम्ही आणि आम्हाला का बरं शोधताय? अहो मगाशी ऑफिस मध्ये ते एनजीओ वाले लोक आले होते. हा हा. हा, तर तुम्ही पण जागेवर नाही आणि ते सरपंच पण नाही जागेवर. एनजीओ लोक आलेले आहेत ऑफिस हा. मध्ये, सरपंच नाही, नाही, नाही येऊन गेले ते. हा, त्यांनी सर. सर्वेक्षण केलं. बरं. त्यांनी सर्वेक्षण करून त्यांनी आपलं गाव दत्तक घ्यायचं ठरवलंय त्यांनी. बरं बरं आणि मग. त्यांना आपलं गाव आवडलेले. हा हा. पण आता एकच विषय आहे, त्यांनी आपल्याला ना 5 लाखाचा चेक दिलाय. आता हा, मग. पण मला ते सरपंचाचं नाव माहित नाही आणि तुमचं पण जास्त मोठं नाव माहित नव्हतं ना, हा, हा. आडनाव वगैरे. पण ते कोणाच्या नावावर अहो, घ्यायचं? हरकत नाही, काय नाही, सरपंच नाहीत ना तिथं. नाही. मग सरपंच आणि आम्ही काही वेगवेगळे नाहीत. तुम्ही एक काम करा, माझं नाव टाका, सरपंच काय म्हणणार नाही. एनजीओ दिलेलं चेक आहे तो, हा. माझं नाव टाकलं तरी चालतंय बरं का. आणि तेवढा घेऊन या, मग तुमचं काय असेल ते बघू आपण. ठीक आहे, जमलं चालेल. ना? हा. हा, तेवढी या घेऊन, मी आहे तिथं जा. आलो, मी लगेच घेऊन आलो. काय सुजाताबाई, काय चाललंय? का हो चेअरमन? काय नाही, बोला ना. काय नाही, आज आनंदाची बातमी द्यायची होती तुम्हाला. अरे वा, सांगा ना काय. 5 लाख रुपये येतात अर्ध्या तासात आपल्या खात्यावर. अरे बापरे, 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. अभिनंदन हा. आणि तुमचं बी अभिनंदन. आता काहीतरी तुम्हाला घ्यावं असं वाटन, मला काहीतरी द्यावं असं वाटन. तसं माझी एकच इच्छा होती तेवढी, नाही का, स्कूटरचं नाही का तुम्हाला सांगितलं तर हा, ती घ्यायची स्कूटी. होती. हा. कुठं स्कूटीच्या गप्पा घेता करता, बुलेट घेऊन देतो, बुलेट मस्त पैकी. मग चांगले बुलेट बुरुम बुरुम. हा, पण मला कुठे एवढी बुलेट झेपन का? तुम्हाला आपली कोण स्कूटी सांगतं बरी घ्या आहे. पाहिला? तुम्ही फक्त मागे बसायचं काम करा. मला स्वतःसाठी पाहिजे. मग तुम्ही स्वतःसाठीच घेताय असं झालं ना ते बुलेट म्हणल्यावर. मी जरी घेतले नावावर तुमच्या घेतो ना. अहो पण चालवणार बरं तुम्ही ना. राहिलं स्कूटी, स्कूटी तर स्कूटी घेऊन देऊ. हा. आणि 5 लाखाचा निधी येणार आहे तो. आणि तो निधीच तुमच्या ताब्यात. तुम्ही सांगता तिथं खर्च करायचा. जरी गावासाठी आला असला तरी तुमच्या ताब्यात. तुम्ही आर्थिक सल्लागार, तुम्ही सांगायचं ना, आम्ही तो खर्च करायचा. बरं बरं मग आता चालतंय. लिस्ट करून ठेवायची कुठं कुठं खर्चायचं हा, काय त्या. हा, करते करते. चालन चालन, मग खुश ना? हो लय. बरं बरं बरं, येऊ का मग? हा हा या. बरं, आपल्याला आलेल्या निधीतून आपले आर्थिक सल्लागार सुजाता मॅडम यांनी इथं पेव्हिंग ब्लॉक बसवण्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता त्याचं उद्घाटन आमच्याच हातून होणार आहे. हम्म. हा, उदबत्त्या पेटवा, गुलाल टाका. खूप छान काम आहे. हा. फोडायचं का नारळ? हा. थांबा थांबा. इथं पेटू द्या चेअरमन. चेअरमनला निधी आल्यापासून दमच नाही आता. कस काय दम निघ. चेअरमन सारखा कार्यकर्ता गावात नाही सापडायचा. हा गॅस. बस बस घंटे बस. चेअरमन हा, घ्या नारळ. बस. फोडू का? हा हा फोडा फोडा. कुठलाच नाही. वा 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 वा. वा वा वा. मस्त. अच्छा, दोन लाईन काम पावला. चालू ना?
वा वा पाणी उडवलं बघ. झालं पेविंग ब्लॉकचं उद्घाटन झालं. मी काय म्हणतो चोर वाटा मला आहे ना हा आपल्या नदीला वाईन शॉप टाकायचंय, मला आर्थिक मदत करा. नदीला आणि मला आहे ना पान शॉप टाकायचं, त्यासाठी सहकार्य करा थोडंफार. पान शॉप टाकायचंय तुला रे. चेअरमन मला विनायचे लेडीजचं गार्मेंट का गव्हर्नमेंट का असतं ना ते दुकान टाकायचं. नाव सांगता येत नाही चाले टाकायला अरे दुकान. लेडीज गारमेंट बनायचं त्याला. तेच बघा ना काही होत असेल मला. बरं सुजाताबाई म्हणजे आमचे आर्थिक सल्लागार, द्यायचे काय पैसे यांना निधी? अजिबात नाही, हे एक नंबरची फुकटे चेअरमन, अजिबात काही देऊ नका यांना. हा मला सल्ला दिलाय, पैसे द्यायचे नाही म्हणजे नाही, निधी मिळणार नाही. चेअरमन इलेक्शनला आम्ही प्रचार करीतो राव मग तुमचा. कार्यकर्ते आम्ही तुमचे. बरं बघतो जरा विचारून, थोडाफार काही विचार करा यांच्याबद्दल. बरं करू तुमचा विचार, पण काही निधी उरला तर चालेल ना. किती? ते पण 5-5 हजार रुपये. 5-5 हजार. 5-5 हजार घ्या, बघू नंतर. 5-5 हजारात काय व्हायचं वाईन शॉप लिहायला WIN लिहूस तर 5,000 संपतील. मग हे माझ्या तर पान सुपारीला संपायचे. मग बाकीचे तुम्ही घालायचे ना. बरं झालं गेले तर फुकटे आहेत सगळे. हा मग काय? आपल्या ब्लॉकचं काम करून घेऊ. चला हा हे घ्या ना खायला, ते कशाला सोडायचं? अहो त्या उदबत्ती कुठे खात असतात का? मला वाटलं नारळाची. चला आला का हिंडून फिरून? आज की ताजा खबर. काय बोलतोस? तुम्ही गावात नव्हते? हा 2 दिवस नव्हतो ना. आपले ते भाऊसाहेब आहेत का बोरकुटे, हा त्यांच्याकडे काहीतरी कोणती NGO चे लोक आलती. एनजीओचे लोक आपल्या गावात? हा बर तुम्ही गावात नव्हते, चोरमन पण नव्हते. बर मग ते NGO च्या लोकांना आपलं गाव आवडलं. हा ते म्हणले आपण दत्तक घेणार आहे, बर. आणि काहीतरी 5 लाखाचा पहिला चेक आलेला आहे. 5 लाखाचा चेक हा आम्हाला माहित नव्हता. हा आणि नेमकं त्या आपल्या भाऊसाहेबाला तुमचं नाव पूर्ण माहित नसल्यामुळं हम्म. ते चेक चोरमनच्या नावाने आलेलं आहे. अच्छा, या भाऊसाहेबांनीच का शिकेल दिसे चेअरमनच्या नावावर घ्यायची? आणि चोरमन आता सगळे पैसे बुलेट, हम्म. सुजाताबाईच्या दारात पेंग्विन ब्लॉक, बर. अशा विविध काही कारणावर खर्च करणार आहेत. अच्छा, भकास कामावर खर्च होणार आहे विकास म्हणायचा. कामावर विकास निधी जाणार आहे साहेब. बर बर बर. गंठन काहीतरी करावं लागतंय आपल्याला. हा मग त्यासाठी तर तुमच्याकडे आलो ना. हम्म. बघू आता या चेअरमनचा विकास नाही कसा खर्च होतोय. योग मी हो, अजून काय ये. माहिती भेटते काढतो. हा नक्कीच नक्कीच. मी बघतो आता काय डोकं चालायचं आणि कसं चालायचंय. ते कोटेशन वगैरे काढून आणावं लागेल ना स्कूटीचं. मग कशी घ्यायची? पिंक कलरची घ्यायची का स्कूटी? पिंक नको, मला रेड कलर आवडतो. आणि तसं बी रेड कलर तुम्हाला चांगला शिवूनच दिसतो. मग जाऊ उद्याच आणायला. बघू तिथं कुठले कुठले कलर. हा आणखीन ऑप्शन पाहिजे ना, काय आणखीन वेगवेगळे. चालन. आणि आता तुम्हाला त्या दिवशी स्कूटी शिकवली पण मी, मग तुम्ही चालवत जा. हा मी मागे बसत जाईन. मग जाऊ कुठंतरी लॉंग ड्राईव्हला. लॉंग ड्राईव्हला जा नाही तर शॉर्ट ड्राईव्हला जा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही गावाला आल्याला विकास निधी भकास कामावर का वापरू राहिले? कोण म्हणलं तुम्हाला तो गावाला आलाय म्हणून? मग कोणाला आलाय? तो खास चेअरमन साठी पाठवलाय. कोणी पाठवलं? एनजीओनी? हा, NGO. एनजीओचे जाव आहेत का काय तुम्ही? NGO आमच्या कामावर खुश झालेली. आम्ही आतापर्यंत गावात जे जे काम केलंय त्यांना पटलंय, त्यामुळे ते म्हणले तुम्हाला पाहिजे तिथं आणि पाहिजे तसा खर्च करा. असं ना? हो. मग तुम्ही आपल्या गावाला ते निधी देणारच नाहीत द्यायचा म्हणायचं. काय? मी काय म्हणतो, द्यायचा? बघा तुमच्या हिशोबाने. नाही 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 नाही, अजिबात नाही द्यायचा. बर, हे फायनल आहे तुमचं? फायनल. ठीक आहे, मग आम्ही बी बघू काय करायचं ते. हा हा बघा, तुम्ही दुसरा निधी आणा. हा येतो आम्ही आता. हा हा या. म्हणजे आपल्याला आलेला निधी मागत आहेत. सगळंच येत आहे मागायला. हो भाऊसाहेब, ते चेअरमनने पाठवलं होतं. ते म्हणले ते तुमच्याकडे काहीतरी चेक आहे ना, ते चेक न्यायचं आहे. ते चेक मी फक्त त्यांच्याच हातात देऊ शकतो. ते बाहेर गेले आणि टायमाला. आता मी बाहेर घरचा गेले- माणूस आहे त्यांचा. तुमच्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी खरं त्यांच्या घरातला माणूस आहे. अहो मोठे रकमेचा चेक आहे, असं नाही देऊ शकत तुमच्या अहो हातामध्ये. चेक मला सांगा, तो काही मी वटवणार आहे का? शेवटी त्यांच्याच बँकेत वाटवा लागणार आहे ना त्यो. आता बरोबर आहे, पण आम्हाला ऑथॉरिटी नाही ना, अधिकार नाही ना आम्हाला तुम्हाला ते द्यायचे नाही हातात. इथं, ते मला जाता सांगून गेले तेवढं चेक घेऊन माझ्या अकाउंटला भरून टाक म्हणले. त्यांना लय अर्जंट काम निघलं. त्यांचे सासरे आहेत ना, त्यांच्या सासऱ्याचं ऑपरेशन होतं अपेंडिक्स. योग मग थँक्यू. अहो द्या, देतो मी त्यांना. ते भाऊसाहेब अजून काय चेक घेऊन या ना, बराच वेळ झाला. फोन तरी करतो त्यांना. हा बघा विचारून काय ते. हा
हा भाऊसाहेब, अहो काय झालं ते चेकचं? आम्ही किती वेळची वाट पाहतोय. काय गंठनला आम्ही कशाला पाठवतोय? त्याने चोंबड्यापणा केला असेल मध्ये. दिलाय का त्याच्याकडे आता? बरं बरं बरं, ठीक आहे चालेल, पाहतो मी त्याला कुठे ते. चालेल. अहो ते गंठन. चोर मग हा लय मोठा घोळ झाला. काय झालं गोळा आता? ते भाऊसाहेबाच्या सासऱ्यांचं काहीतरी अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं. हा ते मला म्हणले एवढं काय पाकिट आहे ते चोर म्हणलं ते. आणि ते तर म्हणले गंठनच मागत होता. नाही मग मी आपलं खेळत होतो तिथं. ते म्हणले मला जायचं अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे, सासऱ्यांचं तेवढं पाकिट दे. मग मी घेऊन येत होतो, मला अशा रस्त्यात 10 रुपयाची नोट दिसली. हा मी ते पाकिट भिंतीवर ठेवलं, अशी नोट घेतली हा. आणि बघतो ते पाकिटच गायब झालं होतं भिंतीवरून. कसलं ते चेकचं? काय होतं त्यात माहित नाही मला. तिने मला म्हणले पाकिट दे एवढं. अरे गंठ्याच्या 10 रुपयासाठी तो 5 लाखाचा चेक हरवला का काय? तिथून कोणतरी उचललं राव मी ते असे 10 रुपये घेऊस तर. एवढं वज होतं का लगेच तुम्हाला साईडला ठेवायचं होतं? म्हणजे ते कुठं मातीत खाली ठेवता म्हणून असं भिंतीवर ठेवले का. काय गंठन भाऊ. बघा आता ती एनजीओ परत चेक लिहून देईन का? त्यांना सांगताय ना हरवला म्हणून. नाही आता गेले 5 लाख गेले. ते काय करायचं होतं आपल्याला इथं? हा, सगळं गेलं. माझी गाडी पेविंग ब्लॉक गाडी गेली. काय गाडी काय सरपंच सगळं गांठ्याने तुमच्या कामच बिघडून टाकलं काय सगळं. झालं? अहो ते 5 लाखाचा चेक घेऊन त्या भाऊसाहेबाकडून यांनी घेतला हा आणि मधीच यांनी हारून टाकला. आता गेले ना सगळं. ते आमच्या वार्डातलं उद्घाटन गेलं, सुजाताबाईची गाडी गेली आणि पिविंग ब्लॉक बसवायचं गेलं. सगळं अवघडच होऊन बसलं. तुम्हाला त्यावेळेस म्हणलं होतं गावाच्या विकास कामासाठी तवा नाही दिला तुम्ही चेक ते आम्हाला. आम्हाला काय माहिती हारून टाकीन म्हणून. यालाच म्हणते हा पापाचा मालगा पापा. अवघड. चोर आला, वा 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 वा. भेटलं. बघू ना कसा वास येतो चेकचा. 5 लाख घ्या आमच्याच नावाने आहे, त्यामुळं काय आता. बरं झालं भेटलं. भेटलं काम होईन आपलं सगळं. गाडी पहिली आता लगेच. नोटीस काय करून ठेवलं हे चेअरमन गंठन? अरे याच्यात चेक बिक नाहीये. मग अरे ह्या सुजाताबाईंनी या घराला जे कर्ज काढलं होतं ना त्याची नोटीस आहे ही चेअरमनला. याच्यामध्ये असं लिहिलंय का त्यांचे हप्ते वेळेवर न गेल्यामुळं तुम्ही कोर्टात हजर राहा याची ही नोटीस बजावत आहोत. घर यांचं नाही कस काय अरे क्वार्टर. हे जामीन राहिले होते त्याला ऐकायच्यात दिसतंय ना लिहिलेलं. होते का नाही जामीन? होतो ना होतो. मग त्यांनी हप्ते नाही भरले. सुजाताबाई हप्ते नाही भरले बाई तुम्ही? तुम्ही भरणार होते ना? भरले ना 5 मी. तुम्ही म्हणले त्याच्या पुढचे मी भरीन. नाही, मी कुठं असं काय म्हणले? तुम्ही म्हणले मी बघतो. हो आता अवघडच आहे. आता आहे काय ना अवघड आहे तुमचं? कोर्टात बोलावून आलंय तुम्हाला. आता कोर्टात सांगा पुढे नाही तर जप्ती बी येऊ शकते तुमच्यावर. जप्तीने अटक करते लगेच. मग चला मी पाहतो वकिलाला फोन करून काय होतंय ते. बघा आता लागा तयारी लागा. वारे चला. 5 लाख काय म्हणले 5 लाखाचं चिकन आली काय तर नोटीस. अहो ती नोटीस होती तुम्हाला कोणतरी सांगितलं चेक होता. हा ना. काय करे. हॅलो. हा भाऊसाहेब. जाते मी बी. काय चेअरमनच्या नादी लागले उगाच. हो मी माझ्या हाताने बघितलं त्या पाकिटात चेक होता ना. हा तुला एक गोष्ट सांगू का काय झाली? हा ज्या वेळेस गंठन मला कळालं ना एनजीओचा चेक आलाय चेअरमनच्या नावाने, मग मी काय केलं आपल्या बोरकुटे भाऊसाहेब आहे ना त्यांना कॉल केला. नेमकं कोणती एनजीओ होती? मग मला त्यांनी सांगितलं अमुक अमुक एनजीओ होती. मग ते एनजीओत मी कॉल केला आणि त्यांना सांगितलं इकडे ना तुम्ही पाठवलेल्या पैशाचा विनियोग असा वाईट कामासाठी चालला आहे, तुम्ही ते चेक पाठवूच नका. मग त्यांनी काय केलं ते चेक कॅन्सल केला. आणि नंतर मला माहिती होतं सुजाताबाईच्या घरासाठी चेअरमन जामीनदार आहे त्या पतसंस्थेला. मग मी त्या पतसंस्थेच्या चेअरमनला फोन केला आणि त्याला सांगितलं का ह्या आताच्या आता कोर्टाची नोटीस पाठवा या चेअरमनच्या नावाने. या चेअरमन इकडे धिंगाणा घातलाय गावात म्हणून आणि ती नोटीस आहे पतसंस्थेची. आणि नंतर मग मी बोरकुटे भाऊसाहेबाला सांगितलं त्या चेकचं सारखं पाकिट करा आणि त्याच्यात ही नोटीस घालून कुठल्या तरी पोराकडे पाठवून द्या. अलग लक्षात आता. अच्छा असं आहे वय. हा तुम्हाला काय वाटलं चेअरमन लय हुशार आहे? नाही तुम्हीच हुशार आहे. हा गंगाधर शक्तिमान आजकाल